खिन्न झाला आणि असं म्हणतात की ज्याला कोणी नसतं त्याला कोण असतं? त्याला भगवान असतं. ज्याला कोणी नसतं त्याला वाली देव असतो. देव म्हणला, अरे येड्या, मी असताना तू कशाला रडतोय? आणि एक सांगू का, जगन्नाथजीला सगळं आवडतं बरं. जगन्नाथजीला सगळं आवडतं, फक्त जगन्नाथजीला एक आवडत नाही. ऐका बरं, तशा तुम्ही जगन्नाथजीच्या आवडीनिवडी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. जगन्नाथजीला कोणी जर असं म्हटलं ना, मी अनाथ आहे, आता माझं कोण नाही, माझा माय बाप नाही, जगन्नाथजीला राग येतो. अरे मी तुझ्या करता एवढा जगन्नाथ होऊन बसलोय आणि तू स्वतःला अनाथ समजतोस. स्वतःला जर एखादा मनुष्य, एखादा प्राणी जर आपल्याला अनाथ म्हणून घेत असेल, त्यावेळेस मात्र जगन्नाथजीला राग येतो. जगाचा नाथ इथं बसलेला असताना तू स्वतःला अनाथ कसं म्हणून घेतोस? भगवंतानं त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर या महिन्याला मलमास म्हणतात बघा. मलमास, मल म्हणजे घाण, मलमास त्याला नाव दिलं साधू संतांनी, मलमास. जगन्नाथजी म्हटले, अरे तुझा मी स्वीकार केला ना, आता तुला नावही मीच देतो. माझं नाव आतापासून तुला प्राप्त. तुला इथून पुढे कोणी मलमास म्हणणार नाही, तर इथून पुढच्या काळात तुला सगळी माझ्या नावाने. माझं एक नाव आहे पुरुषोत्तम, आणि ते मी तुला नाव प्रदान करून देतो. पुरुषा हा उत्तम, हा किती पुरुषोत्तम. पुरुषामध्ये जो उत्तम, समूचे पुरुषामध्ये जो उत्तम, त्याला पुरुषोत्तम म्हणतात. आणि असं पुरुषोत्तम नाव दिलं म्हणून या महिन्याला, त्या दिवसापासून पुरुषोत्तम मास असं म्हणतात. आणि असा हा पुण्य पावन पुरुषोत्तम मास. एवढंच नाही तर त्याला आशीर्वाद दिले, अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे तू ज्यावेळेस या पृथ्वीच्या गणनेनुसार, या कालाच्या गणनेनुसार ज्यावेळेस तुझा टाइम चालू होईल, ज्यावेळेस तू या कॅलेंडर मध्ये येशील ना, तुझ्या महिन्यामध्ये जो कोणी पुण्य करेल त्याचं पुण्य अक्षय होईल. एक पट केलेलं पुण्य 3 पट त्याचं फळ मिळेल. उदाहरणार्थ, एखाद्यानं जर या महिन्यात 1 लाख नामस्मरण केलं तर त्याला 3 लाख नामस्मरण केल्याचं पुण्य मिळतं. तुम्ही जेही काही 1 पंगत घातली तर 3 पंक्ती घातल्याचं पुण्य मिळतं. 1 रुपया दान केला तर 3 रुपये दान केल्याचं पुण्य मिळतं. एवढंच नाही, पुढचं सांगू का जरा माफी मागून. एकदा जर पाप केलं तर ते 3दा फिरून फिरून आपल्याला अंगावर येतं. म्हणजे पुण्यच वाढतं असं नाही, पापही वाढतं. अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्याचा अधिक फळ आहे, पण अधिक महिन्यात जर पाप केलं तर त्याचा अधिक फेडावा लागतो. असा हा पुण्यवान महिना. आणि ज्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण ही कथा श्रवण करणार आहोत, ती कथा ही भगवान पुरुषोत्तमाची आहे. हे जगन्नाथपुरी जे आहे ना, या जगन्नाथपुरीला पुरुषोत्तम धाम म्हणतात, पुरुषोत्तम क्षेत्र म्हणतात. आणि त्या पुरुषोत्तम क्षेत्रावर निवास करणारे नीलांचल वासी श्री नीलमाधव भगवान म्हणजे श्री जगन्नाथजी, श्री जगन्नाथ महाप्रभूंची. आणि महाप्रभूंची ही कथा आपल्याला आजपासून श्रवण करायची आहे. मी अधिक वेळ तुमचा घेणार नाही. कथेला मी आधीच आपल्याला सुरुवातीला उशीर झाला, त्यात मला वेळ दिला 2 तासाचा फक्त. माझी प्रस्तावनाच 1 तास खाते दरवेळेस. बघा, मी कशामुळे म्हटलो कथा ही दुर्मिळ आहे. एक तर तुमच्या गावात लाखो माणसं आहेत का? नाशिकमध्ये बी, आंब्यामध्ये बी कितीतरी, वजुनवामध्ये बी कितीतरी. पण जगन्नाथजीची कृपा अशी झाली, तेवढ्या सगळ्यात त्यांनी फक्त तुम्हाला निवडलं, तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला इथं बोलवलं. बरं, बोलवलं तर बोलवलं, आता इथं येणारे ही सगळे इथं नाही आले का? मग जगन्नाथजीने आणखी त्यांना एक चॉकलेट दिलं. काय? चांगली खीर खा, दाबून खीर खा, पोटभर जेवण करा. का? आमच्या विश्वनाथ भाऊची पंगती असं पोटभर जेवण. आणि जेवल्याच्या नंतर लागल्या मारात सोपा. आता कथा मिळेल का? कथा ही जगन्नाथजी प्रत्येकाला मिळवू देत नाही. योग्य अधिकार, योग्य सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जगन्नाथजीची कथा श्रवण
भाग्यवान आहात तुम्ही की ही तुम्हाला कथा श्रवण